कोयना धरणाची दुरुस्ती, पाणी जपून वापरा. चंद्रशेखर पाटोळे. 8 दिवसानंतर विसर्ग वाढवू. कोयना धरणाच्या पायथ्यालगत दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी प्रमाणात होतो आहे. पुढील 8 दिवस हे काम सुरू राहणार आहे. तोपर्यंत पाणी जपून वापरावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी केलं आहे. दरम्यान दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर 8 दिवसानंतर पुरेसा पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटले आणि ते म्हणाले की उपसा सिंचन योजनांसाठी पाणी उचलले जाते. तसेच या योजनांच्या रब्बी आणि उन्हाळी आवर्तनासाठी कोयना धरणातून पाण्याची तरतूद केली जाते. म्हैसाळ योजनेसाठी कोयना आणि वारणा या धरणातील पाण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्याचा कोयना धरणाचा पाणीसाठा हा 64.74 TMC एवढा, तर वारणा धरणाचा पाणीसाठा 17.77 TMC एवढा आहे. सध्या कोयना धरणातून 2100 क्युसेक तर वारणा धरणातून 1770 क्युसेक एवढा पाणी विसर्ग सोडण्यात आला आहे. दरवर्षी दिनांक 15 मार्चपासून 3600 क्युसेकने कोयना धरणातून विसर्ग सोडण्यात येत असतो. परंतु सद्यस्थितीत धरण सुरक्षिततेच्या अनुषंगाने कोयना धरणाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. काम साधारणतः 18 मार्चपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तोपर्यंत पाण्याचा विसर्ग कमी राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.